एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त ना. आता वाजते 2:30 वाजले दुपारचे आणि आमचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, काम सगळं आटोपलेले आहे आणि ते किट्टू आलेले आहे. से हॅलो एव्हरीवन. कोणता फोन तू बनवलेला बघ बेडरूम मध्ये वगैरे असेल ना, तुझं बेडरूम मध्ये असेल. हां, तर म्हटलं चला तर भरपूर जण ब्लॉग पण नाही म्हणजे बनवलं, मी एडिटिंग वगैरे पण नाही केलं आहे. 1-2 ब्लॉग आहे ते पण एडिटिंग करून अपलोड करायचे आहे आणि ब्लॉग पण इतक्यात बनवलेले नाही आहे. तर आज 1 मे आहे. तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी काल नाही का मी फिंगर रिंग घेतलेली एक आणि आम्ही काहीतरी म्हणजे हॉलसाठी TV पण घेतलेली आहे. तर ते उद्या वगैरे येणार शायद. तर काही प्रोसिजर आली होती बाकी, तर ते काल केलं आणि भरपूर उशीर झाला तर काल आम्हाला शॉपिंग करायला जायला. तर ते शायद उद्या वगैरे येणार आणि दाखवणार तुम्हाला की कशी ती नवीन TV आणि काय आहे आमचं इथे बाल्कनी तुम्हाला दाखवते मी. तर इथे माझी बाल्कनी आहे ही. तर आम्ही आतमध्ये घेतलं आणि ते ग्रिल आहे ना, तिथे मी छान झाडं लावलं आहे आणि इकडे साईडला पिजन आले आहे बघू शकता. तर ते तिथले पिजन पूर्ण इथे येऊन माझे पूर्ण झाडं तोडत आहे आणि बघू शकता इथे एक मनी प्लांटच्या भाऊ आणि पूर्ण झाड खराब करत आहे. मला असं वाटतं इथे जाळी लावावं लागेल. झाडात बसलं होते आणि सगळ्यांना दाखव तुम्ही बनवलेला फोन. तर हा किट्टूचा न्यू फोन आहे बघू शकता. हा तूच बनवला? ठीक आहे, दाखव सगळ्यांना, दाखव व्यवस्थित. छान आहे आणि हे तसं आणि ते आम्ही छान मोठीवाली TV घेतलेली आहे बघूया. आणि किट्टूने ड्रॉवर ओपन केला, तो लावणार कोण बेटा? ड्रॉवर लाव लवकर. आणि कोणाकोणाला आमचं होम टूर पाहिजे असेल तर प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा, मग तुम्हाला आम्ही आमचा होम टूर देऊ. हा, घराचा आपला होम टूर, आपला घराचा आहे का किट्टू? मग नंतर देणार, TV घेतल्यानंतर दाखवू सगळ्यांना. तर मी आता म्हटलं की तुम्हाला मी आमचं होम टूर देणार, तर प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आता मी TV आल्यावर नंतर तुम्हाला तर आणि लवकरात लवकर मला म्हणजे व्हिडिओला व्ह्यू आले पाहिजे. तर 1000 व्ह्यू आले तर मी माझं होम टूर देणार. मी जास्त एक्सपेक्ट नाही करत की म्हणजे मला तर वाटते की वाढले पाहिजे. भरपूर लोक माझे व्ह्यूज वाढत नाही आहे पण मला वाटते की वाढले पाहिजे. तर म्हणून म्हटलं की चला मी माझं होम टूर देणार आणि मी कसं डेकोरेट केलंय, कसं केलंय घर ते सुद्धा दाखवणार. आणि आमचं तर न्यू TV येणार तर त्यामुळे मला माझा होम टूर पण दाखवणार. तर प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला होम टूर पाहिजे की नाही पाहिजे. आणि मी काही दिवसापूर्वी काही प्रोडक्ट मागवले होते ते तुम्हाला मी शेअर करते. तर चला कंटिन्यू राहा. तर मी काही दिवसा पहिले आधी नाही का हे फ्लिक्सचे प्रोडक्ट मागवले होते आणि मी याच्या आधी 2-3 महिने झाले मी फ्लिक्सचे प्रोडक्ट यूज करत आहे स्किनसाठी आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. तर ते तुमच्यासोबत शेअर करायचे होते. इथे किट्टू आले तुम्ही घेतलं. तर सगळ्यात आधी आहे हे मी फेसवॉश पण केलेला आहे. तर फेसवॉशमध्ये वॉशरूममध्ये ठेवलेला आहे, यूज करत आहे, माझे संपलेलं होतं. तर फ्लिक्सचा हा एक हे आहे आपला टोनर आहे. मी हे पिगमेंटेशन वाला मागवलेला आहे सगळं प्रोडक्ट. सिरम आहे आणि एक मॉइश्चरायझर क्रीम आणि मी एक बॉडी वॉश आहे. मी 2 बॉडी वॉश मागवले, ते एक नुसत्यासाठी केलेले आहे. आणि याआधी मी पण यामध्ये येलो कलरचा पायनॅपल वाला, हा आता आपला जांभूळचा आहे, जांभूळवाला आहे फ्लिक्सचा. तर तो पण खूप छान दिलेला आहे. पण सगळ्यात जास्त मला पायनॅपल वाला आवडला. त्याच्याने टॅनिंग्स खूप छान म्हणजे रिमूव्ह होतात आणि तुम्हाला मी याचं करून दाखवते. तर सगळ्यात आधी आपल्याला नाही का टोनर यूज करायचं. आधी सगळ्यात पहिले क्लिन्झिंग यूज करायचं. तर फेसवॉश आहे पायनॅपलवालाच आहे फ्लिक्सचा. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे दाखवते. जसं स्किनवरती माझ्याला असं मारलं की थोडंसं मोठी करायचं. माझा हात बघा कसा. तर मी ते बघू शकता टोनर यूज केलेला आहे. टोनर नंतर आपल्याला सिरम यूज करायचं आहे. तर मी स्किनसाठी हेच यूज करत आहे. मी 2 टाइम यूज करते, एक रात्री आणि एक सकाळी मॉर्निंगला. किती थांब बेटा 2 मिनिट. आणि मी बघू शकते इथे टोनर यूज केलेला आहे, सिरम यूज केलेला आहे. आणि किट्टू मध्ये मध्ये करते म्हणून थोडंसं प्लीज थोडं इग्नोर करा ते. तर बघू शकता. आणि दॅन यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर क्रीम पण मिळते, तो पण पिगमेंटेशन पायनॅपल आणि 2 मिनिट किट्टू हो. आणि त्यानंतर आपल्याला हा एक क्रीम आहे असं मॉइश्चरायझर क्रीम
आणि खूप छान आणि एकदम सॉफ्ट मस्त रेडी होऊ शकतो आपण. स्किन छान बघू शकता इथे आणि इथला आणि इथल्यामध्ये किती फरक पडत आहे. अजून माझ्या तर एक मिनिट किट्टू असं नाही घ्यायचं बाळा, 2 मिनिटं दे. बघा याच्यात बघा रे. हा आणि किट्टू पण दाखवते तुम्हाला, त्याने पण थोडंसं टोनर यूज केलेलं आहे आणि सिरम. तर बघू शकता आणि खूप छान प्रोडक्ट आहे आणि एकदम सॉफ्ट वाटते आणि छान स्किन होते आणि डार्क. तर बघू शकता इथे ह्या साईडला मला आधी नाही का पिंपल्स वगैरे, पिंपल्स तर खूप म्हणजे फार कमी होतात मला पिंपल्स वगैरे, पण पिगमेंटेशन होतं इथे थोडं थोडं साईडला. आणि मी आता 2-3 महिने झाले हे यूज करत आहे आणि याचा फेसवॉश पण खूप छान आहे, स्मूथ आहे. आणि बॉडी वॉश म्हणजे मी याचं पूर्ण प्रोडक्ट यूज करत आहे, ते पण आपल्या बॉडीसाठी. तर याचा बॉडी वॉश पण खूप छान आहे, हा पण छान आहे. पण सगळ्यात आधी चांगला म्हटलं तर मला पायनॅपलवाला बॉडी वॉश खूप आवडला, तो डिटॅन्टवाला आहे. तर त्याने आपल्या टॅनिंग रिमूव्हर होते. मागे आम्ही इथे गेलो होतो. काय आलं बिट्टू? तर मागे मी आता हँडवॉश नाही करायला लागत, तुम्हाला तो किट्टू बॉडी वॉशनी हँडवॉश करून दाखवते. त्याने एका मग मध्ये पाणी आणलेलं आहे, तर बघून घ्या आधी. आणि असं मध्ये मध्ये करतो, तोंडात नाही घालायचं बाळा. ठीक आहे, थोडंसं घे, फक्त थोडंसं घ्यायचं. दाखव दाखव सगळ्यांना दाखव. ठीक आहे. आता फरक पडायचा काय करायचं. आणि ते किटून मग मध्ये पाणी आणलेलं आहे, थोडंसं पाणी लावलेला चेंज करू करणार आहे ना. याच्याने म्हणजे काय याच्याने एक बॉक्स पडते पाईप बघा. तर तुम्ही पाणी टाकून तुम्हाला टाकत आणि मग नेऊन ठेव. फ्लिक्स जो पायनॅपल वाला आहे डिटॅन पिगमेंटेशन वाला, तर तो पण म्हणजे खूप छान आहे बॉडी वॉश. हा पण खूप छान आहे, पण मला सगळ्यात जास्त तो आवडला. तर मी याचे 2 बॉटल्स मागवलेले होते, तर आता एक संपत आलेली आहे आणि एक आहे. तर नंतर तर मी पायनॅपलवाला तोच मागवणार. आणि खूप छान प्रोडक्ट आहे, मला तो खूप आवडले. आणि मी सगळे आता बॉडी म्हणजे माझ्यासाठी सगळे प्रोडक्ट मी आता फ्लिक्सच यूज करत आहे आणि खरंच खूप छान आहे. माझ्याकडे मी हा वाला बोल बघा किट्टू पाणी सांडते बेटा. आणि नुसता पाण्याचा खेळ, किट्टूला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून खूप पाण्याचा खेळ करायला चालू केलाय. बघा 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 किती फरक आहे, बघा डिफरन्स बघा. गिरा करून बघितलं तर किती फरक नाही त्याच्यात. डिफरन्स याच्यात फरक नव्हता ना, पण याच्यात आहे. ठीक आहे, तुम्हाला आवडायचं प्रोडक्ट प्लीज मागवा म्हणा. पण तुम्ही ना बिग बास्केट बिग बास्केट मागू शकता. बिग बास्केट मध्ये येतात का? 5 मिनिटात येतात. हो का? आजकाल आमच्याकडे बिग बास्केट खूप जास्त येतात ना, म्हणून तो बसवलं. बिट्टू पाणी सांडत आहे, किट्टू नेऊन ठेव आधी. चल बघ ते नेऊन ठेव. किट्टू आजच आपण वॉश केलं सगळे टाकलेले. उडी नाही खेळायची, देऊ का तुला दणके. चल ताजा. तर असं होतं छोटासा मिनी ब्लॉग. खूप मोठा ब्लॉग तर नाही बनवू शकले मी. आणि नंतर बघूया काय करते. तर आता तर आज किट्टूची दीदी येणार आहे, आरोही दीदी. आणि किट्टू आली आहे ना? आली आहे, पण आमच्याकडे यायची आहे. तर फक्त भेटायसाठी येत आहे, राहायला यायची आमच्याकडे. तर ती बघू कधी येते. तर आज पण भेटायला येणार आहे. ऍक्च्युली ते लोक लग्नासाठी आलेले आहे. किट्टू पडशील बेटा. आणि किट्टूची खूप मस्ती झाली. आज लास्ट लग्न आहे. लास्ट लग्न आहे का? हो का? आणि तू नॅपकिन हात पुसून जा लवकर आधी. चल आपण आता ब्लॉग एंड करूया. तर असं होतं आमचा छोटासा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला? जाबी व्हायचे ब्लॉग जाबी तो तुम्हाला दाखवून. तर कसा वाटला व्हिडिओ प्लीज नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि बघा किट्टू थांब 2 मिनिटं, आम्ही ब्लॉग एंड नाही करत. आणि किट्टूनी काय काय बनवलं. आता किट्टूचं समर कॅम्प चालू होतं, तर आर्ट अँड क्राफ्ट होतं, तिथे आम्ही काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. किट्टू जा दाखव सगळ्यांना. आणि हे बघा मॅग्नेट फ्रीज मॅग्नेट बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. एक अजून
आणि ते बनवलंय किचन की बनवलं की, आणि हे आपलं बुक होल्डर आहे. तर हे पेंटिंग केलेली आहे छान. आणि हे आपलं की होल्डर आहे, पण इथे आम्ही किसे लावलेले पण मला खूप सुंदर वाटली ही डिझाईन, तर मी असंच ठेवलेलं आहे. तर मी याला विचार केलाय मॅग्नेट बनवायचं म्हणून, मागे मॅग्नेटचा लावायचा. आणि खूप सुंदर डिझाईन आहे. हे एक आमच्या एक आमच्या ट्युशनात लावलंय. हा, तर एक आणखी पेंटिंग केलेली आहे त्या ट्युशन वाल्याने. ही आमची नेम प्लेट आहे, तर ती पण किट्टूच्या नावाची आहे, लियान कुंभारे. ते बाहेर ठेवलं, ते नेम प्लेट म्हणजे बाहेर असते बेटा, डोअरच्या बाहेर. आपण मेन डोअर असतात ना आपला, तिथे ठेवावं लागते. तर चला, सगळ्यांना विचारा माझं कसं वाटलं तुम्हाला. तर प्लीज लाईक अँड शेअर अँड चला, ठीक आहे. चला, सगळ्यांना बाय बाय करून दे. तर असं काहीतरी किटूचं 5 डेजचं हे होतं, तर आर्ट अँड क्राफ्टचं. तर तिथे हे सगळं शिकवलेलं आहे. चलो, से बाय बाय. मी जोपर्यंत ब्लॉग एडिटिंग एंड नाही करणार तोपर्यंत किटोचं बडबड करणार आहे. तर चला, हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.